मध्ये आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केली आहे. प्रश्न मांडले. आपल्याला माहित आहे की माझा हा शेतकरी हा अडचणीत आहे. माझ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तर मदत अनेक गोष्टीमध्ये राज्य सरकार मदत करते, अनेक बाबतीमध्ये मदत करते, अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करते. तुम्ही पीएम किसानचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की या योजने पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6,000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो. आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला, केंद्राचा जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला 1-2 हप्ते आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे. आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्या माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी कापूस. शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत. 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या हप्त्यासाठी रुपये 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. केला जाणार आहे. राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा काही निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपाययोजनांसाठी राखीव असलेल्या निधीतून देण्याचा निर्णय घेतला. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हा कालच त्याचा GR निघालेला आहे. साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय. साधारणतः 1,932 कोटी आणि 32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर.